कोणत्याही प्रकारची भाजणी न करता आपण आज आहे ना मस्त टम्म फुगलेले असे मालवणी वडे करूया। मालवणी वडे म्हणजे काय, मस्त एकदम चव बरं का, आतून मऊ वरून कुरकुरीत असे मालवणी वडे, आणि तेही भाजणी न करता। तर इथं मी एक वाटी घेतली, आपली आमटीची जी वाटी असते ना, तर तेच प्रमाण एकसारखं राहावं म्हणून ही एक वाटी भरून इथं तांदळाचं पीठ घेतलं। तर असं 3 वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं। आता प्रमाण एकसारखं ठेवलं की नाही, म्हणजे मग आपले वडे अजिबात चुकणार नाहीत। तर आता हे 3 वाट्या तांदळाचं पीठ, आता ही पिठी जी आहे ना ती आपल्या साध्या रेशनच्या तांदळाची आहे बरं का, म्हणजे नेहमी आपण घरी जे भाकरीसाठी पीठ दळून आणतो ना तेच आहे, वेगळा कुठला तांदूळ वापरलेला नाही। तर आता हे जे पीठ आहे याच्यात सगळं प्रमाणात साहित्य घेऊया आणि वडे करायला सुरुवात करूया। आता एक कढई तापत ठेवूया आणि तापलेल्या कढईमध्ये अगदी अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची। उडदाची डाळ आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची, फार सगळी भाजणी भाजायला आपण वेळ घालवणार नाही आहे। तर ही उडदाची डाळ जी आहे ना ती हलकीशी गरम करत असतानाच त्याच्यामध्ये 2 चमचे जिरे घालून घेऊया। उडदाची डाळ यावेळी घातली की नाही म्हणजे काय होतं, तर आपल्या वड्यांना छान असा चिकटपणा येतो आणि वडे एकदम हलकेसुद्धा होतात, म्हणजे लगेच तेलावरती तरंगतात। आता याच साहित्यामध्ये लगेच ओवा घालून घेऊया आणि एकदा कढई चांगली गरम झाली ना की गॅस बंद केला तरीही चालेल। तर गॅस बंद करून हे असंच आपण इथं ठेवून देऊया। आता ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ घेतलं त्याच वाटीने आपण इथं 1 वाटी बेसन पीठ घेऊया। आता त्याच वाटीने हे ज्वारीचं पीठ घालायचं। आता घालूया 1 वाटी कणिक। आता एक मोठा चमचा भरून धनेपूड घालून घ्यायची। आता घालूया चवीनुसार मीठ, गरजेनुसार लाल तिखट। आता सुरुवातीला उडदाची डाळ जी आपण भाजून घेतली होती ना ती ही उडदाची डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतली, तर ती यामध्ये घालून घेऊयात। घेताना थोडीशी रवाळ घ्यायची, म्हणजे मग असे आपले वडे अगदी चिकट होत नाहीत। तर हे पीठ जे आहे ते हाताने सगळं एकत्र करून एकजीव करून घेऊया। आता हे तयार झालं आपलं प्रीमिक्स। हे एका काचेच्या बरणीमध्ये भरून 3 ते 4 महिने बाहेरच्या हवेला छान राहतं बरं का। आणि हो, असंच तिखट मीठ व्यवस्थित घालून सुद्धा, म्हणजे ज्यांना पिठाचा व्यवसाय करायचा ना ते ह्या प्रकारे मिश्रण तयार करू शकतात। पण कोणाला तिखट आवडतं, कोणाला थोडंसं कमी तिखट लागतं, मग तिखटाचं प्रमाण आपल्या अंदाजाने कमी जास्त करण्यासाठी म्हणून एवढं तिखट घालायचं आणि हे तयार करून ठेवायचं। तर आता एवढ्या पिठाचं आपण काही आता लगेच करणार नाही आहे, तर इथं मी पीठ काढून ठेवते। हे छान असं कोरडं पीठ बरणीमध्ये भरून ठेवूया। आता जेव्हा मनात येईल ना तेव्हा मस्त असे या पिठाचे कोंबडी वडे, अगदी पटकन कोंबडी वडे म्हणजेच मालवणी वडे तयार होतील। तर आता हे जे राहिलेलं पीठ आहे ना यापासून वडे कसे करायचे ना ते बघूया। आता तुम्हाला कधीही या पिठाचे वडे करायचे असतील ना त्यावेळी काय करायचं, तर पहिल्यांदा पाणी चांगलं गरम करत ठेवायचं। मी एका बाजूला एक मोठा ग्लास भरून पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यातलं अगदी थोडंसं पाणी आपण या पिठामध्ये घालून घेणार आहोत आणि असं उलटणं पळी किंवा चमचा कशाच्याही साहाय्यानं हे पीठ थोडंसं आपण हलवून घेऊया, म्हणजे याला उतवणी घालणं असं म्हणतात। तर असं हे पीठ आपल्याला थोडंसं पाणी घालून, गरम पाणी घालून दडपून ठेवायचं। आता हे दडपून ठेवलेलं पीठ तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर तुम्ही कितीही वेळ ठेवू शकता, म्हणजे 2 तास वगैरे असेल, आणि नसेल ना तर फक्त 10 मिनिटं दडपून ठेवलं तरीही चालेल।
हे जे पीठ आहे ते आपण मस्त असं गरम पाणी घालून दडपून ठेवूया. हातानं पीठ वळलं तर त्याची मूठ वळली जाते, म्हणजे पीठ चांगलं झालं आहे. तर आता आपले वडे फक्त मऊ व्हावेत आणि खूप वेळ फुगलेले टिकावेत, म्हणून आपल्याला हे पीठ असं झाकून ठेवायचं आहे. आता बघा 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटानंतर पीठ छान असं फुलून आले. तर या स्टेपला जर का तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही थोडंसं तिखट, मीठ आणि हळद असं वाढवू शकता. आणि आता बघा हे पाणीसुद्धा साधारण म्हणजे बोटाला चटका बसेल एवढं कोमट झालेलं आहे. आता हे पाणी अजून घालून घेऊयात आणि पीठ छान असं मळून घेऊया. आता जसं आपल्याला हाताला लागेल ना तसं पाणी घालून घ्यायचं. फार पाणी घालायचं नाही, पीठ आपल्याला खूप सैल करायचं नाही आहे. त्यामुळं बघा आता इथं कुठेही आपण भाजणी केलेली नाही आहे, ती दळून आणलेली नाही आहे. घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच आपण मस्त असे हे वडे तयार करतो. तर आता बघा पीठ अजिबात चिकट झालेलं नाही आहे. जेवढा हवा ना तेवढाच चिकटपणा आपल्या पिठाला आलेला आहे. आता हे पीठ मळून झाल्यानंतर ह्याचा छानसा गोळा तयार झाल्यानंतर सुद्धा आपल्याला एक पुन्हा 5 मिनिटं हे झाकून ठेवायचं, म्हणजे पीठ छान फुलून येईल आणि थंड होईल. आता पुन्हा 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटानंतर बघा पीठ छान मस्त असं फुलून आले, थंडसुद्धा झाले. तर आता काय करायचं, आपल्याला यापैकीसुद्धा जेवढे वडे लगेच करायचेत ना, म्हणजे आता आपण बिन थापता करणार आहोत, तर जेवढे वडे करायचेत ना तेवढंच पीठ घ्यायचं. हे पीठ छान असं मळून घेऊया. हे बघा आता मी तुम्हाला 1-2 पद्धती सांगते. 2 पद्धतीपैकी तुम्हाला जी आवडेल ना त्या पद्धतीने तुम्ही हे वडे करू शकता. तर आता बघा हे पीठ आपलं छान असं तयार झालं, एकदम मऊसूत आहे. आता याचे गोळे तयार करून घेऊया. तर आता इथं मी एक छोटी प्लास्टिकची पिशवी 2 तुकडे करून घेतलेली आहे. तर तुम्हाला जेवढ्या आकाराची हवी ना तेवढ्या आकाराची तुम्ही घ्या. आता इथं या पिठाचा छान असा छोटा गोळा तयार करून घेतला आहे. आता 2 पद्धती दाखवते, तुम्हाला हवा ना त्या पद्धतीने तुम्ही वडा तयार करून घ्या. तर आता या गोळ्याला वरच्या बाजूला अगदी थोडंसं मी तेल लावले आणि नंतर थोडं बोटाने थापायचं. नंतर एखादी आपली डिश घ्यायची पोहे खायची आणि त्यांनी फक्त प्रेस करायचं. हे बघा जेवढा हवा तेवढा मस्त असा वडा आपला थापून तयार होतो. किती छान झालं आहे की नाही. आता या वड्याला मध्ये असं बोटाने आपण भोक पाडून घेऊयात, म्हणजे हे भोकाचे कोंबडी वडे तयार होतात. तर असे ही पहिली पद्धत. आता अजून एक दाखवते. आता असाच गोळा तयार करून घ्यायचा. तो गोळा ह्या कागदावरती ठेवायचा आणि नंतर म्हणजे इथं आपल्याला लाटायची किंवा थापायची काहीच गरज नाही, फक्त बोटांनी असा हा सरकवायचा. तरीसुद्धा अगदी पटकन अलगद सरकतो. हवा तेवढा जाड पातळ करता येतो. हे बघ, आणि कुठल्याही जास्त साहित्य किंवा पसारा होत नाही. आता मला जसे हवे ना तसे मी वडे तयार करून घेते. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमची मैत्रीण दमयंती तुमच्यासाठी असेच खमंग टमंग आणि सोपे पदार्थ रोज घेऊन येत असते. तर आता हे अगदी पुरीसारखा वडासुद्धा आपण इथं तयार केला. एकसारखा छान मस्त असा आकार येतो. आणि आता हे बघा ही डिश आहे ना, या डिशने फक्त आपल्याला प्रेस करायचं आहे, बाकी काहीच लागत नाही. एकसारख्या आकाराचे छान वडे तयार होतात. आता बघा हे आपले वडे छान असे तयार करून झालेत. तळायची ट्रिक सांगते. आता वडे तळायचेत आपल्याला, तर वड्याने तेल पिऊ नये म्हणून एक ट्रिक करायची. काय करायचं, तर हे जे पीठ आहे ना आपलं, ते पीठ तेलामध्ये सोडायचं आणि हे तेलामध्ये सोडल्यानंतर
जर का हे पीठ पटकन वर आलं ना तर समजायचं की आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं तेल तापलेलं आहे. आता हे वरती आलं नाही त्या अर्थी अजून तेल तापलेलं नाही आहे. गॅस मोठा केला आहे, अजून एक थोडासा कण टाकून बघूया. आता हा वरती आला त्या अर्थी तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपल्याला टेम्परेचर मेंटेन करायचं आहे म्हणून गॅस मध्यम आचेवरती करायचा. एकदा का मध्यम आचेवर केला की तो अजिबात आपण हलवायचा नाही आहे. तर बघा झालं. आता एक एक करून वडा यामध्ये सोडूया. आणि हो मला कमेंटमध्ये सांगा बरं का की एवढे छान मस्त खमंग टमंग हे वडे पावसाळ्यात खायला किंवा नॉनव्हेजसोबत खायला खूप छान लागतात, बरोबर ना. पण याला कोंबडी वडे का बरं म्हणत असतील, कोणाला माहिती आहे सांगा मला कमेंट करून. कसे मस्त फुगले, रंग पण छान आला. दोन्ही बाजूनी छान मस्त फोड पण आलेत आणि फुगलेत पण. तर आता हे तेलातून काढून घेऊया. सगळं तेल मस्त असं निथळून घ्यायचं. हा हा हा, करतानाच खावे वाटतात बरं का, एवढे छान होतात. आता हे तेलामध्ये जेवढे मावतील तेवढे सोडायचे. बघा टाकला की नाही की तरंगून वरती येतो. आता नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींची मात्र इथं अडचण झाली. काय झालं तर हा वडा कडेला चिकटला, बरोबर ना. आणि मग तो निघणार कसा, आणि मोडला तर नाही पाहिजे. मग काय करायचं माहिती आहे, त्याच्यावरती ना असं तेल उडवायचं, आपोआप त्याचे काठ सुटतात. हे बघा किती छान मस्त. आवडलं ना. चला व्हिडिओ लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि तुमच्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. आता एक बाजू छान अशी तळली गेली की दुसरी बाजू पलटी करून तळून घ्यायची. आता इथं बघा आपली जी गॅसची आच आहे ना ती मात्र मंद आचेवर आहे बरं का, म्हणजे मग एकसारख्या टेम्परेचरवरती व्यवस्थित हे वडे तळले जातील. आता हे वडे तळलेले काढून घेऊयात. आणि आता इथून पुढं हे प्रीमिक्स जर तुमच्या घरात तयार असेल ना तर तुम्ही जेव्हा मनात येईल तेव्हा मस्त खमंग असे हे वडे तयार करू शकता. तर आता हे तयार झालेले वडे फक्त एकदा बघून जा बरं का, एकदम मस्त आतून सॉफ्ट आणि वरून छान असे फुललेले आहे की नाही. छान पाककृती आवडली ना. हो मला माहिती आहे तुम्हाला आवडणारच. आणि अजिबात तेल न पिणारे, एक एक वडा छान असा फुलून आला. तर चला कधी करताय कोंबडी वड्याचा बेत, करा बरं का. आणि मला बोलवा. कुठं बोलवणार, कमेंटमध्ये मला सांगायचं ताई तुम्ही केलेले सांगितलेले वडे खूप छान झाले आणि खायला या. कसं काय मग